नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय आपण पालघरच्या बातमीने, कारण परिस्थिती तिथं तशी आहे. काल दिवसभरात पालघरमध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के बसलेत. पालघर, डहाणू, तलासरीमध्ये बसलेल्या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आणि त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांची पळापळ झाली आहे. काही ठिकाणी घरांना तडे सुद्धा गेलेले आहेत आणि लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे. त्यासाठी आम्ही इथे लगेच अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यानंतर आम्ही टेम्पररी शँटीज जे आहेत, तंबू, हे लोकांसाठी उपलब्ध करून देतो आहे. जवळपास 30 ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे तंबू उभारतो आहे. हे सगळं करत असताना आम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना आम्ही विचारत घेतो, लोकांना विचारतोय की हे कुठे लावायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण ते लावतो. या वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आता पालघरमध्ये म्हणजे डहाणू आणि तलासरी या ठिकाणी बहुतांशी तिथली जी स्थानिक लोक आहेत ती घरात झोपत नाही आहेत, ती बाहेर येऊन झोपतायत खाट टाकून. तर दुसरीकडे मुलं देखील आता वर्गात बसायला घाबरतात, म्हणून शाळा ही उघड्यावरती भरवली जाते. नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आता या क्षणाला पालघरमध्ये आहे. पालघरमध्ये जाऊयात. स्वाती, काल 7 वेळेस भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. या पार्श्वभूमीवर या परिस्थितीच्या एकूण परिस्थिती लक्षात घेता काय काळजी घेतली जाते? विशाल, एक महत्त्वाची आपण बातमी दाखवली की काही शाळांमध्ये उघड्यावर मुलं बसवत आहेत, पण या एका आश्रमशाळेत आपण आलो. त्या आश्रमशाळेत एकही मूल सध्या नाही, कारण आई वडिलांनी भीतीपोटी सगळ्या मुलांना रात्रीच्या रात्री ते घेऊन आपापल्या घरी गेलेत. आपण पाहतो ही आश्रमशाळा, जिथे 400 इथे रहिवासी मुलं आहेत आणि 187 ही बाहेरनं मुलं, अशी 587 इथला पट आहे. आणि असं असताना गेल्या 2.5 महिन्यांपासून इथल्या मुलांना जी भीती होती, त्याच्यामुळे असं या पद्धतीनं साधारणतः कापड लावून या शाळा उभारल्या गेल्या, मंडप उभारला गेला आणि याच्यामध्ये मुलं शिकत होते. आपण पाहतोय इयत्ता 5वी, इयत्ता 4थी अशा पद्धतीचे हे वर्ग आपल्याला इथे बघायला मिळतात. या वर्गांमध्ये मुलं शिकत होती. पण शुक्रवारी 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्याच्यानंतर आई वडील घाबरले, सरळ या शाळेत आले आणि आपापल्या मुलांना घेऊन गेले. त्यामुळे आज शाळा पूर्णपणे ओस पडली नाही. तर 400 मुलांचा किलबिलाट, गोंधळ, आवाज सातत्यानं इथे घुमतो. इथे सातत्यानं आवाज ऐकायला येतात, कारण ही मुलं इथेच राहतात आश्रमशाळा असल्यानं. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपल्या बरोबर, उल्हास सातवी. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुम्ही सगळ्या मुलांना सोडून दिलत का? काय आहे त्याच्या मागची भावना? सोडून दिलं नाही, पालकांनी स्वतःहून विद्यार्थ्यांना येऊन घेऊन गेलेले आहेत. जेव्हा मी सन्माननीय कलेक्टर साहेबांना सांगितलं की पालक रिस्क घ्यायला तयार नाहीत, तर सन्माननीय कलेक्टर साहेब आणि PO साहेब आमच्या विभागाचे यांनी सांगितले की सध्याच्या स्थितीत तरी तूर्त तरी त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात द्या. 2 दिवस सुट्टी आहेत, तर शनिवार रविवार, आणि म्हणून रात्री 10:30 पर्यंत मिळेल त्या वाहनाने येऊन पालक इथून विद्यार्थ्यांना घेऊन गेलेले आहेत. पण मग आता समजा याच अशा पद्धतीने लोकांच्या मनात भीती कायम राहिली, 10वीची परीक्षा येते 12, तर मग ही मुलं अपियर होणार असतील 10वीच्या परीक्षेला, त्यांचं काय मग? 10वीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून तरी आम्ही इथे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण त्यांना आता त्यांची तशी मानसिकता बदलणे गरजेचं आहे. आम्ही 2.5 महिन्यापासून हाच प्रयत्न करतोय सातत्याने की त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. पण भूकंपाची भीती एवढी जबरदस्त त्यांच्या मनामध्ये बिंबवलेली गेलेली आहे की त्यांची आता मानसिकता बदलायला तयार होत नाही. मुलांना तुम्ही कुठे ना कुठेतरी समुपदेशनाचं काम करत होतात का? त्यांना सांगत होता की इतकं काही घाबरण्याची गरज नाही, तरी ऐकले नाहीत का? नाही, आम्ही पण इथे 24 तास राहतो, त्यांचं मोटिवेशन आम्ही करतो कंटिन्युएशन. पण कालचा जो 4.1चा रिश्टर स्केलचा भूकंप होता आणि तो एकाच वेळेस नाही, सतत दिवसभर हादरे चालू होते, त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घेणे भाग पडला. तर आपण पाहतो अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी, धुंदलवाडीतली ही आश्रमशाळा विद्यार्थ्यांविना ओस पडली आहे. पालकांनी घाबरून घेऊन आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना घेऊन घरी गेलेले आहेत. आणि आपण पाहतोय दृश्य हे एका आश्रमशाळेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सातत्याने 365 दिवस मुलांची गर्दी असते. कधी दिवाळीची सुट्टी किंवा गणपतीच्या सुट्टीमध्ये मुलं घरी जात असतील, त्या व्यतिरिक्त मात्र इथे सातत्यानं गर्दी असते. पण या धुंदलवाडी आश्रमशाळेतलं दृश्य मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी ओस पडलेली शाळा, टाळे ठोकलेले वर्ग आणि जे काही तात्पुरते हे असे वर्ग बनवण्यात आलेले तेही असे रिकामे आणि भकासात. एकंदरच ही भीती किती आहे याचं हे चित्र आपण म्हणतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे जिकडे अशा पद्धतीनं काही शाळा ओस पडतात किंवा काही शाळा बाहेर घेतात, पण जिथे मुलं आणि जेव्हा आई वडील असे बाहेर झोपतात तेव्हा तिकडे साप विंचू येऊन चावण्याची भीती असते. त्याच्यामुळे एकीकडे भूकंपाची भीती, एकीकडे अशा जंगली श्वापदांची भीती. त्यामुळे या नेमकं पालघरवासीय कुठल्या दिव्यातनं जात असतील याचा खरं तर कुणालाही अंदाज लावता येणार नाही. विशाल,
पण स्वाती, ही तर आपण शाळेची परिस्थिती बघतोय, तिथल्या काही स्थानिकांशी देखील तू बातचीत केली, तर पालक आपल्या मुलांना शाळेतही पाठवत नाहीयेत, अशी काही परिस्थिती तुला तिथे जाणवली? स्वातीशी आपला संपर्क तुटलाय, पण स्वातीने जसं आपल्याला सांगितलं, तिने धुंदलवाडीतली एक आश्रमशाळा जी आहे, निवासी आश्रमशाळा, ती आपल्याला दाखवली. ज्या आश्रमशाळेमध्ये साधारण 300 विद्यार्थी शिकतात, पण या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आणि जी काही भीती निर्माण झालेली, यामुळे आता पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेलेत, ते त्या शाळेत ठेवायला तयार नाहीत मुलांना. ही परिस्थिती आपण धुंदलवाडीची बघितली, तेच दुसरीकडे देखील अशी एक शाळा आहे की तिथे देखील उघड्यावरती शाळा भरवली जाते. याचबद्दल आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके हिने. पालघरमध्ये होत असलेल्या या भूकंपाच्या मालिकांमुळे लोक फक्त घाबरलेत असं नाही, तर यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. कारण वर्गातून थेट यांना आता असं मोकळ्या जागेत बसवलं जाते. वर्गाच्या भिंतीं पडून किंवा त्यामुळे मुलांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठीच खबरदारी घेतली गेली आहे. आपण धुंदलवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहोत. आपण पाहतोय की 1ली ते 8वी वर्गातली सगळी मुलं ही बाहेर आहेत आणि त्यांना अशी कोपऱ्यामध्ये त्यांचे शिक्षक त्यांना शिकवतानाचं दृश्य आपण पाहतोय. पण यामुळे मुलांचं कसं कॉन्सन्ट्रेशन होईल किंवा अभ्यासावर त्यांचं लक्ष केंद्रित होणे अशा परिस्थितीमध्ये शक्य नाहीये. त्यामुळे गेले 2.5 महिने या मुलांचं फार मोठं नुकसान होतंय. बाजूलाच आपले मित्र किंवा मग आपले भावंड लहान किंवा मोठी अशी असल्यानं मुलांचं अभ्यासांवर लक्ष केंद्रित होणं आणि किंवा नवं काहीतरी शिकणं शक्य नाहीये. काही मुलांकडून आपण जाणून घेणार आहोत, कारण त्यांनी कदाचित भूकंपाबाबत वाचलं असेल. पण भूकंप अनुभवलाय पहिल्यांदाच तू आणि वाचलं होतंस का याआधी? हो, वाचलं होतं. कारण इकडे एवढे धक्के लागले ना की घाबरायला पण जायला कुठे जायला नाही वाटत. भीती वाटते खूप. हो. बरं, तू भूकंपाबद्दल वाचलं होतंस ना? हो. हा, तेव्हा असं वाटलं होतं का की इतकं काहीतरी असं घाबरायला होईल? हो, वाचलं होतं की एवढं घाबरलं होईल म्हणून तिकडे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुझं नाव सांग. तनिष. हा, तनिष. मला सांग की तू भूकंपाबद्दल कधी वाचलं होतंस का पुस्तकात? हो. हा, कुठल्या इयत्तेत? 6वी. बरं, मग प्रत्यक्षात जेव्हा तो जो भूकंप घडला पहिल्यांदा, तेव्हा तुला कळला, तेव्हा लक्षात आलं का की अरे हा भूकंपच आहे म्हणून? हो, पहिला तर कळलेला नव्हता, पण मग हळूहळू आता तेव्हा वाढत जात होता ना, तेव्हा कळलं मग. बरं, पण मग आता जेव्हा भूकंप होतो तेव्हा खूप भीती वाटते? हो. बरं, तर ही आहे मुलांची मानसिकता. साहजिकच आहे, मोठे घाबरतायत तर मुलांचं काय. आणि आपण पाहतोय हे वर्ग सगळे बंदिस्त आहेत आणि त्यामुळे या शिक्षकांनी काळजी घेतली. इथले मुख्याध्यापिका आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुम्ही सगळ्या मुलांना बाहेर असं एकत्र बसवताय, सुरक्षा महत्वाची आहे, पण मग शिक्षणावरही परिणाम होतोय? हो, एकत्र बसवत नाही आहेत मॅडम, की मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या मुलांना आम्ही वेगळे गट करून बाहेर बसवत आहोत. बरोबर, इमारतीमध्ये बसू शकत नाही म्हणून. हे मुलं घाबरतात. शिक्षकांचं काय, तुम्हाला खूप भीती वाटते? भीती म्हणजे भूकंपाचं समुपदेशन बऱ्याच वेळा झालेलं आहे. इथे 3-4 वेळा प्रशिक्षण घेतलेलं आहे, तरी सुद्धा भीती ही आहेच मनात. ज्या वेळेस भूकंपाचा जेव्हा आवाज येतो तेव्हा सर्वच मुलं घाबरतात. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वर्गात जर ठेवलं तर ती मुलं घाई गर्दी करून धावत पळण्याची शक्यता असते. जेव्हा बाहेर आहेत तेव्हाही ती पळण्याची शक्यता असते. पण बाहेरनं पटकन जातील, त्यामुळे त्यातलं तर तेवढं बरं. तर म्हणजे पाहतो की जरी एकत्र असले तरी आम्ही वेगवेगळ्या ग्राउंडवर, मोकळ्या मैदानावर त्यांना घेऊन त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच, आणि खरंच हे असं केल्याशिवाय पर्याय नाहीये. आपण पाहतोय की वर्ग वेगवेगळे आहेत. आपण पाहतोय की कशा पद्धतीनं मुलांचा हा अभ्यास सुरू आहे. एकूणच पालघर मधले जे डहाणू आणि तलासरी तालुके आहेत, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं भूकंपाचे धक्के सातत्यानं लागत आहेत, तिथे ही काळजी घेण्यात आली आहे. पण आपण पाहतोय की ज्याचा अभ्यासावर नक्की परिणाम होणार आहे या मुलांकडून, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होणं किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित होणं हे थोडंसं कठीण वाटतंय. पण शिक्षणापेक्षा सध्या जी महत्त्वाची गोष्ट आहे ती या मुलांची सुरक्षितता. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, पालघर. या भूकंपामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होताना आपण बघतोय. मुलांना रात्री सरकारने तात्पुरत्या उभारलेल्या आश्रयांमध्ये झोपावं लागतंय. रात्रीच्या या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांनी. भूकंप या शब्दात सगळंच काय दडलेलं आहे. भूकंप हे निसर्गाचे एक रुद्ररूप आहे. याची भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. याचाच अनुभव घेत आहेत तलासरी आणि डहाणू तालुक्यातले नागरिक. याचाच काहीसा फटका जो आहे इथल्या विद्यार्थ्यांवरती पण पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रीची वेळ आहे, जवळपास 3:15 झालेले आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी
विद्यार्थी जे आहेत ते शाळेच्या बाहेरील आवारामध्ये एका मंडपात या ठिकाणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी हे रोज असे झोपत असतात, परंतु आज 4.1 रिश्टर स्केलचा एवढा जोराचा धक्का या ठिकाणी बसल्यानंतर पालकांनी मुलं जे आहेत ते आपल्या घरी नेलेले, जवळपास 300हून अधिक मुलं जे आहेत ते या ठिकाणी घरी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षक आहेत त्यांना पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूकंपाचे जे आहेत तीव्र किंवा सौम्य धक्के जे आहेत ते बसलेले आहेत. सर, मला आपण शिक्षकांना जाणून घेऊया. सर, मला एक सांगा की नेमकी काय परिस्थिती सध्या विद्यार्थ्यांची ओढलेली आहे, शिक्षकांची ओढलेली आहे? भूकंपाच्या रोजच्या रोज बसत असणारे हादरे कधीच कमी होत नाही, अजून ते वाढलेले आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आलेले आहेत, ते विद्यार्थ्यांचे पालक निवासी इथे विद्यार्थी शिक्षण घेतात 400. त्याच्यामुळे निवासी विद्यार्थ्यांना ते सांगतात की आम्ही घरून मुलांना शाळेत पाठवू, रात्री इथे ठेवणार नाही. सर, मला एकंदरीत सांगा की हे भूकंपाचे धक्के बसल्यापासून आजपर्यंत जे विद्यार्थी जे आहेत ते अशाच रीतीने झोपले जातात? हां, 2.5 महिन्यापासून अशाच झोपले जातात. मागील 2.5 महिने झाले. 2.5 महिन्यापासून याच परिस्थितीत येथे शिक्षण घेतात, दिवसा आणि रात्री झोपतात ह्याच मंडपात. शासनाने जरी आज या ठिकाणी 30 तंबू दिले असले किंवा 3 ॲम्ब्युलन्स दिल्या असल्या तरी देखील इथल्या नागरिकांच्या मनामधली भीती अद्यापही दूर करू शकले नाहीत, कारण वारंवार होणारे हे भूकंपाचे धक्के. कॅमेरामन हमीद पटेलसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. तर अशा प्रकारे पालघरवासी हे या भूकंपाच्या दहशतीच्या छायेत आहेत. याबद्दलचा अपडेट आपण घेत राहणार आहोत. यानंतर आपण पुढे पाहूयात. एल्गार परिषद आयोजन प्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे सत्र न्यायालयाने तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तेलतुंबडेंवरील आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलंय. हेतू कोणाचे काही असू शकेल, पण हेतू होता त्याला ॲक्शन जर काही नसेल तर त्यामध्ये असणारं काही नाही. मायानंद आनंद तेलतुंबडे या कुठल्याही ह्याच्यामध्ये बसत नाही. याचं कारण की एल्गारच्या विरोधात पहिला देणारा आनंद तेलतुंबडे की अशा परिषदा घडू नये. त्याच्यामुळे ती जी आहे ती चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेलतुंबडेंच्या अटकेच्या कारवाईबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, या कारवाईबद्दल म्हणजे अटकेबद्दल पोलीस काय माहिती देत आहेत? विशाल, तेलतुंबडे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये दावा केला की डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचा एल्गारच्या आयोजनाशी काही संबंध नाही आहे. या प्रकरणाची जी FIR आहे त्या FIRमध्ये त्यांचं नावसुद्धा नाही आहे. परंतु सरकारी वकिलांनी असा दावा केला की तपास अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे परिस्थितीजन्य पुरावे आहेत आणि ठोस पुरावे आहेत. माओवाद्यांशी त्यांचा संबंध आहे किंवा कशा पद्धतीनं ईमेलच्या माध्यमातून हे सगळे संपर्कामध्ये होते. दोन्ही बाजू म्हणजे तेलतुंबडेंचे जे वकील आहेत बचाव पक्षाचे त्यांचा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद, तपास अधिकाऱ्यांनी मांडलेले पुरावे हे सगळं बघून कोर्टाने असं काल म्हटलेल्या आदेशामध्ये त्यांचा जेव्हा जामीन अर्ज अटकपूर्व फेटाळण्यात आला की प्राथमिकदृष्ट्या सकृतदर्शनी दिसतंय की तेलतुंबडे यांचा सहभाग असावा, म्हणूनच त्यांचा जो अर्ज आहे तो फेटाळलेला आहे. तो फेटाळल्यानंतर लगोलग त्यांच्यावरती अटकेची कारवाई झालेली आहे आणि आत्ता दुपारी साधारणतः 1:30-2च्या सुमारासमध्ये पुण्याच्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि आता कोर्टामध्ये काय परत युक्तिवाद होतात हे बघायला पाहिजे. परंतु आत्ता तरी असं दिसतंय की कोर्टाने सरकारी वकिलांची किंवा तपास अधिकाऱ्यांची जी बाजू आहे ती ग्राह्य धरलेली आहे आणि तेलतुंबडे यांचा किंवा त्यांच्या वकिलांचा जो दावा आहे तो फेटाळलेला आहे. या माहितीबद्दल बघूया. आज दुपारी पुन्हा एकदा तेलतुंबडे यांना न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाईल. तेव्हा नेमकं काय युक्तिवाद होतोय याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. यानंतर आता लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल 11 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 10 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर या मेगा ब्लॉकमुळे चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये. दरम्यान माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द नेरूळ दरम्यान उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणांच्या देखभालीचं काम करण्यात येईल. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहे. उदय,
आज रात्रीपासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत एकही लोकल जी आहे ती दादर ते चर्चगेट या दरम्यान धावणार नाही। या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था म्हणून काय काळजी घेतली जाते आणि काय माहिती आहे? विशाल, मी आता घटनास्थळीच आहे। लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारीच लागून असलेला जो ब्रिज आहे तो ब्रिज मोडकळीत चालला होता आणि अति धोकादायक बनला होता असा IITच्या इंजिनियर्सने अहवाल दिला होता। त्यानुसारच आता रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गेले 7-8 महिने हा जो ब्रिज आहे तो पूर्णपणे बंद होता आणि या ठिकाणी काम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं। हा ब्रिज बंद ठेवल्यानंतर इथे तोडकाम जे आहे ते ब्रिजचं स्लॅबचं ते पूर्णपणे झालेलं आहे आणि ह्या तोडकाम झाल्यानंतर या ब्रिजवरती जे गर्डर्स आहेत, लोखंडी गर्डर्स आहेत, प्रचंड वजनाचे आहेत, ते हटवण्याचं काम जे आहे ते आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 9 या तब्बल 11 तासाच्या वेळामध्ये करण्यात येणार आहेत। ब्रिटिशकालीन हा ब्रिज आहे, त्यामुळे खूप जुनं लोखंड आणि जुनी बांधकाम असल्यामुळे हे काम जे आहे करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे। मात्र रात्री 10 ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 11 तासांचा हा सगळा महा मेगा ब्लॉक असणार आहे। त्या दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरच्या चारही लाईन म्हणजे धीमी गती आणि जलद गतीच्या चारही लाईन ह्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। सुरक्षिततेचा उपाययोजना म्हणून विरार बोरिवलीपासून ते एल्फिस्टन पर्यंत वाहतूक सुरू असणार आहे। तसंच चर्चगेट पासून ते महालक्ष्मीपर्यंत रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 11 तासांच्या दरम्यान रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वेकडनं सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्याच संदर्भात। आणि त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने ब्रेस्ट प्रशासन आहे त्यांची जी सेवा आहे या मार्गालगत ती देखील वाढवण्यात आलेली आहे। ही जी संपूर्ण काम जे चालणार आहे ते अधिक वेगाने करण्यात यावं यासाठी रेल्वे प्रशासनाने देखील या ठिकाणी 2 अजस्र अशा या महाकाय क्रेन जे त्या आणलेल्या आहेत आणि त्या क्रेनच्या साहाय्याने हे संपूर्ण जे गर्डर्स जे आहेत ते तात्काळ बाजूला सारण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। त्यासाठी इथे युद्ध पातळीवरती तयारी करण्यात आलेली आहे। आज रात्री 10 वाजल्यापासून हे सगळे गर्डर्स जे आहेत ते बाजूला करण्यात येणार आहेत। सुरक्षिततेचा उपाय म्हणून आजूबाजूच्या संपूर्ण लोकांना देखील त्या कामासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे। लवकरात लवकर हे काम पूर्ण करून हा ब्रिज जो आहे तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी सर्व रहिवाशांची मागणी आहे। कारण हा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा ब्रिज। त्या ब्रिजमुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सध्या मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। या ब्रिजचं कामकाज लवकर झालं तर निश्चितच मुंबईकरांना एक सुरक्षित प्रवास करता येणार आहे। विशाल, धन्यवाद। ब्रेकनंतर बघूयात अण्णांच्या उपोषणाबद्दल। अण्णांच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे, मात्र यामध्ये अण्णांचं वजन 3 किलो 400 ग्रॅमने घटलंय। शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून अण्णांची तपासणी करण्यात आली आहे। अण्णांना जास्त न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, तर अण्णांना पंतप्रधान कार्यालयाचं पत्र आलं असून यामध्ये केवळ एका ओळीत उत्तर दिल्याने अण्णांकडून नाराजी व्यक्त केली जाते। पत्रातून केवळ अण्णांना शुभेच्छा दिल्या असून अण्णांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलं असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जाते। अण्णांचं वजन 3 किलो 400 ग्रॅमने घटलंय आणि आता वेळोवेळी डॉक्टरांकडनं त्यांची तपासणी सुरू आहे। त्यांना कमी बोलण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। अण्णांच्या आंदोलनाचा आजचा हा 4था दिवस आहे।